आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक ज्ञानगंगा। शंका समाधान। 1. प्रश्न। वरील गीतासारावरून सिद्ध होते की ब्रह्माजी, विष्णूजी आणि शिवजी यांची पूजा व्यर्थ आहे, परंतु मी तर 30 वर्षांपासून श्री शिवजींची पूजा करत आहे आणि भगवान श्रीकृष्णजी माझे अत्यंत प्रिय आहेत। मी या प्रभूंना सोडू शकत नाही। माझा त्यांच्याशी विशेष जिव्हाळा निर्माण झाला आहे। श्री गीताजीचा नित्य पाठ करतो। हरे राम हरे कृष्ण राधे श्याम सीताराम, ओम नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय आदी नामजप करतो। सोमवारचे व्रतही करतो, कावडही आणतो, तसेच तीर्थक्षेत्रांना दानधर्म करण्यासाठी जातो। मंदिरांमध्ये मूर्तीपूजा करण्यासाठीही जातो। स्वर्गप्राप्तीची इच्छा करत आहे, त्यासाठी परंपरागत पूजेच्या निमित्ताने भेटलेल्या एका महंताकडून उपदेशही घेतला आहे। उत्तर। कृपया आपण पुन्हा वरील गीतासार वाचा। आपण जोपर्यंत तत्वज्ञानाने पूर्ण परिचित होणार नाही, तोपर्यंत हा शंकारूपी काटा टोचतच राहील। जसे वर उदाहरण आहे की उलटा लटकलेला संसाररूपी वृक्ष आहे, त्याचे मूळ तर पूर्ण परमात्मा परमेश्वर आहे। त्रिगुणरूपी म्हणजे रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिव शाखा आहेत। आपण जर एखादे आंब्याचे रोप लावले आणि रोपाच्या मुळाला पाणी दिले म्हणजे पूजा केली, तरच त्याचा वृक्ष बनेल। नंतर त्याच्या फांद्यांना फळे लागतील। फांद्या तोडायला थोडेच सांगितले जाते। हे पहा, सरळ लावलेले भक्तिरूपी रोप म्हणजेच शास्त्रविधीनुसार साधना। अशा प्रकारे पूजा तर पूर्ण परमात्मा यांची अर्थात मुळाची करायची आहे। नंतर कर्माची फळे त्रिगुणरूपी म्हणजे ब्रह्मा, विष्णू, शिव फांद्यांना लागतील। यामुळे काही सोडायचे नाही, फक्त आपले भक्तिरूपी रोप सरळ लावायचे आहे, अर्थात शास्त्रविधीनुसार साधना सुरू करायची आहे। वर्तमान स्थितीत सर्व पवित्र भक्त समाज शास्त्रविधी त्यागून मनमाने आचरण करत आहे, अर्थात भक्तिरूपी रोप उलटे लावले आहे। जर कोणी असे रोप लावले असेल तर त्याला मूर्खच म्हटले जाते। कृपया उलटे लावलेल्या भक्तिरूपी रोपाचे चित्र पहा। म्हणून गीता अध्याय 7 श्लोक 12 ते 18 पर्यंत तिन्ही गुणांच्या म्हणजे रजगुण ब्रह्माजी, सद्गुण विष्णूजी, तमगुण शिवजी पूजेपर्यंतच सीमित बुद्धी ठेवणारे त्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणाला पूजत नाहीत। त्यांना राक्षस स्वभाव धारण केलेले, मनुष्यांमध्ये नीच दुष्कर्म करणारे मूर्ख म्हटले आहे आणि म्हटले आहे की हे मलाही पूजत नाहीत। नंतर आपल्या साधनेलाही गीता ज्ञानदाता प्रभू म्हणजे ब्रह्म अर्थात क्षरपुरुषने अतिनिकृष्ट अनुत्तमाम अर्थात व्यर्थ म्हटले आहे। म्हणून गीता अध्याय 18 श्लोक 62, 64, 66 व अध्याय 15 श्लोक 1 ते 4 मध्ये म्हटले आहे की त्या पूर्ण परमात्म्याला उलटे लटकलेल्या वृक्षाच्या मुळांची पूजा कर, शरण जा। त्यांची पूजा तत्वदर्शी संतांनी सांगितलेल्या मार्गाने कर। गीता अध्याय 4 श्लोक 34 मध्ये तत्वदर्शी संतांच्या दिशेने संकेत केला आहे। त्या पूर्ण परमात्मा यांची शास्त्रविधीनुसार साधना केल्यानेच साधकाला परमशांती व सतलोक प्राप्त होतो, अर्थात त्याला पूर्ण मोक्ष मिळतो। गीता ज्ञानदाता प्रभू म्हणजे क्षरपुरुष काल म्हणत आहे की मीही त्यांच्याच शरणात आहे, म्हणजेच माझाही इष्टदेव तोच पूर्ण परमात्मा आहे। मी देखील त्याचीच पूजा करतो, इतरांनीही त्याचीच पूजा केली पाहिजे। तुम्ही गीताचा नित्यपाठही करत आहात आणि साधना गीतामध्ये वर्णन केलेल्या विधीच्या विरुद्ध करत आहात। ज्या मंत्रांचा हरे राम हरे कृष्ण राधे श्याम सीताराम, ओम नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय आदी मंत्रांचा आपण जप करत आहात व इतर साधना व्रत करणे, कावड आणणे, तीर्थ व धामांना दान व पूजेसाठी जाणे, गंगा स्नान व तीर्थांवर लागणाऱ्या पर्वणीमध्ये स्नान पवित्र गीताजीमध्ये वर्णन नसल्याने या शास्त्रविधींचा त्याग करून मनमाने आचरण पूजा आहे। याला पवित्र गीताजी अध्याय 16 श्लोक 23 आणि 24 मध्ये व्यर्थ म्हटले आहे।